स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आजचा दिवस आहे स्पेशल। आज आहे सोमवार आणि श्रावण महिन्यातला शायद हा पहिला सोमवार आहे आणि आपला व्हिडिओ झाला स्टार्ट। तर मी आज तुम्हाला स्पेशल नेते सोमवार दिवस असल्यामुळे। तर आपण आज जाणार आहोत ते म्हणजे मठामध्ये। मठाचा एक ब्लॉग तर मी आधी टाकलेला आहे, तुम्ही नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। त्या दिवशी आमच्याकडे काला होता त्याचा। आणि आज आहे आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला पहिला, त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सोमवार दिवशी स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे, तो म्हणजे मठातला। आणि मठामध्ये खूप सारे पिंड वगैरे आहेत आणि तिथे पिंड वगैरे, तर मी तिथे नेते आणि तिथला थोडासा ब्लॉग वगैरे तुम्हाला दाखवते, तुम्हाला सुद्धा आवडेल। निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान वाटतं आणि खूप मस्त वाटतं। तर आज विचार केलाच की चला आज जाऊनच येऊ द्या। तर चला तुम्ही माझ्याबरोबर, मी तुम्हाला नक्की दाखवते, तुमच्यासुद्धा श्रावण सोमवार मस्त जातील। आमच्या घराची अगदी जवळ असल्यामुळे तेवढं काही वाटण्यात नाही, आम्हाला फिरल्यासारखं जाणं होतं। आपण आलो आहो मठामध्ये आणि वरतून पाऊस येतं। तर आपण आला आहो मठाच्या आवारात आणि आल्याबरोबर आपल्याला इथे डायरेक्ट नंदीबैराचं दर्शन होतं। पण तेच काय झालं, एकदम गेल्या मला एकदम साप दिसलेला आणि सापाचं पिल्लू बघा इतक्या फास्टमध्ये जात आहे, तुम्ही अगदी त्या फरशीवरून जात आहे, आता गेलं पलीकडे, तर या झाडाकडे गेलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ बघताना अगदी नीटकून बघा, तुम्हाला इतक्या छोटासा सापाचं पिल्लू तुम्हाला सुद्धा ओरिजिनल दर्शन होईल। या मातीमध्ये तो त्याचाही कलर तसाच होता, त्याच्यामुळे थोडासा तो स्पष्ट बघा, तुम्हाला नक्कीच दिसेल। आणि मला सुद्धा मी व्हिडिओ घेता एकदम एवढं फास्ट होऊन गेलं, इतकं फास्टमध्ये गेला तो सापाचं पिल्लू की खूपच छोटंसं होतं ते, पण गेल्या आपल्याला आज साक्षात्कारच झाला आणि सापाचं दर्शनच झालं। तर चला आता आपण जात आहो मठाच्या आवारात। मठाचा आवार अतिशय सुंदर आहे आणि मध्यभागी बिलकुल म्हणजे गेल्याच्या आवाराच्या अगदी मंदिराच्या समोर आपल्याला तुळशी बिंद्रावन दिसेल। तर या बिंद्रावनासमोर मस्त सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि इथे स्पेशल बघा हे आहे बिंद्रावन आणि आजूबाजूने पूर्ण मंदिर आहे। तुम्हाला इथे प्रत्येक मंदिर मिटून जाईल। गणपतीचं गेल्या तुम्हाला बघा लक्ष्मीनारायण, राम सीता आणि लक्ष्मण, तर सगळ्यांचं दर्शन होतं। त्याचबरोबर मी आता दर्शन घेऊन घेते आणि एक हातात आहे कॅमेरा, तर त्याच्यामुळे थोडंसं मागं पुढे व्हिडिओ होईल, पण तुम्हाला सगळंच दर्शन देईल। आणि इथे म्हणजे इथे दर महिन्याच्या 16 तारखेला तुम्हाला इथे जेवण वगैरे काला वगैरे मिळतो। तर हे बघा इथे आहे राधाकृष्णाचं मंदिर, राधाकृष्ण आहे एका साईडला आणि हा आहे अंदरचा आवार, म्हणजे खूप सुंदर आहे। मठ आहे म्हणजे जगन्नाथ बाबाचं जे मंदिर आहे मेन, ते अगदी याच्या खाली आहे, मठ म्हणजे खाली आहे आणि हे आहे वरती मंदिरं आहेत। एकीकडे विठ्ठल रुक्माई आहे, एकीकडे राधाकृष्ण आहे आणि मध्ये राम सीता लक्ष्मण आहेत। तर तुम्हाला सगळ्यांचं दर्शन होऊन जातं। आणि त्याचबरोबर आता आपल्याला मी तुम्हाला दाखवते मेन म्हणजे मठ आणि त्याचबरोबर गणपती, सगळ्यांचं दर्शन मी तुम्हाला हळूहळू करून देईल। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता बघा, आता आपण जात आहोत, इथे हॉलसुद्धा आहे, गोरगरिबांचं लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो इथे होऊन जातं। हा जो तुम्हाला हे दिसत आहे ऑरेंज कलरची भिंत हा आहे आणि याच्या पलीकडे अगदी नदी आहे, पण नदीत ते जेव्हाही पाणी येतं तरी पण हे काही मठ डुबत नाही आणि हे होत नाही। तर अशी आहे इथली एक जादू। आणि त्याचबरोबर आपण आता जात आहोत मठाकडे। हे अगदी वरती तुम्हाला मंदिर दाखवले त्याच्या खाली आहे आणि इथे बघा हे आहे जगन्नाथ बाबाचं दर्शन आहे। जगन्नाथ बाबा हे नागाचं दुसरंच रूप आहे, तर त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घेतलं की आपल्याला सापांचं नागांचं दर्शन होऊन जातं, असं तुम्ही म्हणजे समजू शकता किंवा आहेच तसं। तर इथे बघा या ताईच नेहमी इथे पूजा करतात, सकाळ संध्याकाळी येऊन दिवा लावतात, जे त्यांना आहेत ते सगळे तिथे देतात, ते तिथे सेवा करतात एका अर्थात। आणि त्यानंतर इथे पूर्ण एक रूम आहे त्यांचे स्पेशल आणि त्यांचे पादुका आहेत आणि त्यांची बंडी बैल आहे। तर मला याचं बरोबर हे नाही माहीत, पण ते त्यांची बंडी बैल आहे आणि सगळं तिथे छान मस्त असं छान ठेवलेलं आहे, त्याचंसुद्धा दर्शन घेऊया। आणि आता आपण निघूया वरती, म्हणजे आता आपल्याला जायचं आहे। आणखी मी तुम्हाला पूर्ण या भागामधले पूर्ण मंदिर दाखवते। तर आज आहे श्रावण सोमवार, सोमवारातला पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी मी तुम्हाला ओरिजिनल सापांबरोबर, ओरिजिनल नागाच्या दर्शनाबरोबर तुम्हाला मी सगळ्याच देवाचं दर्शन करून देते। तर मठामध्ये आलं की एवढं मन प्रसन्न होतं, शांत वाटतं आणि अगदी तुमच्या घराजवळ आहे। कधी मन जर उदास झालं किंवा काही जर तिथे जाऊन तुम्ही बसू शकता आणि खरंच खूप सुंदर वाटतं। तर इथे बघा अवतीभोवती तुम्हाला पूर्ण मंदिर दिसेल। तर आता आपण थेट जात आहोत ते म्हणजे जगन्नाथ बाबाची जी बंडी आहे, म्हणजे जे बंडी बैल आमच्याकडे म्हणतात, तर हे बैलांची जोडी। तर इथे येऊन नेहमी ही पालखी आहे, जेव्हा पालखी निघते तेव्हा हे शायद शोभायात्रा आहे तेव्हा हे काढल्या जाते आणि इथे बघा इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि खूप सुंदर आहे। मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथूनही दर्शन घेता येईल। हात जोड, मनात फक्त इच्छा हवी, तुम्ही कुठेही हात जोडले तरी इच्छा पूर्ण होतात। तर हे बघा इथून
आता इथे हात जोडले आपण आणि हात जोडल्याबरोबर इथे एक मुलगा मस्तपैकी खेळत होता. काही कुत्रे वगैरे होते जे राहतात तिथे, पण कुणाला काही करत नाही. ते चुपचाप देवासमोर अगदी बसून राहतात शांत तऱ्हेने. बघा एक अगदी त्या मंदिरासमोर तुम्हाला दिसलेला जगन्नाथ बाबाच्या जे बैलजोडी ते त्यांच्यासमोर, आणि एक जो कुत्रा आहे तो बिलकुल यांच्यासमोरही आहे. आणि बाकी म्हणजे इथे माणसं आहेत, सगळे माणसं बाया सगळ्या, आणि यांची काहीतरी पूजा सुरू होती शिवलिंगासमोर. हे आहे शिवलिंग एक स्पेशल, आणि हे शिवलिंग आहे. इथे जाऊनसुद्धा मी म्हणजे हात जोडले आणि यांची स्पेशल पूजा सुरू होती. त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता तिथून मी निघून आले. त्याच्यानंतर अगदी नंदी बैल बसून आहे अगदी समोर. जे इच्छा आहे तुम्ही तिथे बोलू शकता. तर आता बघूया, आता मी सुद्धा बोललेली आहे, तर बघूया आता. आणि चला आता आपण जात आहो आवारामधून बाहेर. तर इथे चप्पल काढायची आहे. याच्या आतमध्ये कोणी चप्पल न्यायची नसतात, तर इथून त्यांनी चप्पल काढते. आणि त्याच्याबरोबर इथे चप्पलचा स्टँडसुद्धा ठेवलेला आहे. आज गर्दी नव्हती, म्हणून तर सकाळी खूप गर्दी होती, तर त्याच्यामुळे मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता. त्याच्यामुळे मी सायंकाळी आलेली आहे आणि स्पेशल तुम्हाला दाखवत आहे. त्याचबरोबर आजूबाजूचं वातावरण मस्त हिरवंगार आहे. साईडनी नदी आहे, अतिशय सुंदर वातावरण आहे, झाडं आहे. आणि बघा रात्र झालेली आहे आणि गेल्या इथे अगदी पाऊस लागलेला होता. म्हणजे श्रावण महिन्यातल्या सोमवारी आपल्याला पावसाने दर्शन दिलं, सापानेही दर्शन दिलं. सोबत मी तुम्हाला पूर्ण मंदिराचं दर्शन इथे केलेलं आहे. सोबत हा आवार खूप मोठा आहे, अंधार झालेला आहे. आणि मी जात आहे मठाकडे, म्हणजे आता पिंडीकडे, जिथं पूर्ण तिथे नागोबाची पिंड आहेत. तर तिथे जात आहे मी आता. तिथले दर्शन घेऊ आणि मग आपण जाऊ. तर सोमवार दिवस आहे, तुम्हीसुद्धा नक्की मठाचे दर्शन करा, नक्की शिवलिंगाचे दर्शन करा. तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवल्यावर तुम्हाला तो कसा वाटला तर मला नक्की सांगा. तर चला आता आपण जात आहो. अगदी इथे 12 ज्योतिर्लिंगाचं तुम्हाला दर्शन होईल. मध्ये खूप वड पिंपळाचं हे झाड आहे, खूप मोठं झाड आहे. पारंब्यासुद्धा त्याला आलेल्या आहेत. आणि बघा एक मुलगी इतक्या श्रद्धेने इथे पूजा करत होती की खूपच श्रद्धेने पूजा करत होती. आणि इथे 12 ज्योतिर्लिंग आहे, जे मी तुम्हाला आता फिरून दाखवते. प्रत्येक याच्यावर नाव लिहून आहेत, आणि म्हणजे तुम्हाला समजून येईल की कुठे कुठे कोणते ज्योतिर्लिंग आहेत किंवा त्यांचे नाव काय आहे. तर इथे प्रत्येकाला नावं आहेत. इथे बघा सर्वात समोर जे ठेवलेलं आहे तिथे आहे सोमनाथ. तर हे 12वे ज्योतिर्लिंग आहे असं म्हणू शकतो, किंवा पहिले तुम्ही जे समजा ते समजू शकता. त्याच्या साईडने मग आता पूर्ण सुरुवात होते ज्योतिर्लिंगांची. हा मध्यभागी एक आहे सोमनाथचं. आणि त्याच्यानंतर बघा इथनं सुरू झाले हे 3-4 असे पूर्ण 12 इथे ज्योतिर्लिंग आहेत. आणि प्रत्येकाचे नावंसुद्धा आहेत. तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचे काय नाव आहे तुम्हाला माहीत होऊन जाईल. समोरचे 2-3 जरा स्पष्ट काही घेण्यात आले नाही, कारण एक तर रात्रीची वेळ होती आणि सोबत ती मुलगी इतके श्रद्धेने पूजा करत होती, त्याच्यामुळे मलासुद्धा तिला डिस्टर्ब करूशा वाटलं नाही. आणि चला म्हटलं मी तुम्हाला सुद्धा दाखवायचं होतं. आणि मग मी सुद्धा हात वगैरे जोडले आणि हात जोडून मग मी तुम्हाला पूर्ण 12ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलेलं आहे. आणि इथे खूप सुंदर वाटतं. आणि रात्र आहे आणि साईडने सांगितलं नदी आहे. तर इथे म्हणजे साईडची जी जागा आहे तिथे काही फरशी वगैरे नाही आहे, किंवा पूर्ण माती आहे, म्हणजे काही कडत नाही, काही नाही. आणि चला इथे मस्त दिवे लावून वगैरे आहे. आणि खरंच इथे खूप सुंदर वाटत होतं, अगदी शांत. मी सुद्धा इथे दर्शन घेतलेलं. आणि दर्शन घेतल्यानंतर पूर्ण इथे 12ही ज्योतिर्लिंग आणि मध्यभागी झाड, मध्ये त्रिशूल. आणि ते झाडसुद्धा इतकं मस्त आहे, म्हणजे तुम्ही दिवसा याल तर इथे तुम्हाला अतिशय सुंदर वाटेल. मी सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस नक्की दिवसासुद्धा याचं दर्शन देईल. आणि सगळ्यांची इच्छा आकांक्षा इथे येऊन सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण हो, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण हो माझ्या सकट. तर तथास्तु म्हणते. आणि त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आणखी कंटिन्यू करतेच. तर हे बघा इथे पारंब्या वगैरे लागलेला आहे. रात्री हे जेवढं सुंदर झाड दिसत आहे त्याचबरोबर तेवढंच सुंदर तुम्हाला दिवसासुद्धा हे दिसतं. आणि साईडनी मग तिच्या साईडनी जे आहे तर समोरच मंदिर आहे हनुमानजीचं. आणि त्या साईडनी बघा समोर इथे आहे हा पुलिया. इथून अगदी पुलिया जवळच आहे आणि खूप सुंदर दिसत होता तो रात्री पुलिया. त्याचबरोबर इथे हनुमानजीचं मंदिर आहे, पण ते बंद असतं, म्हणजे सायंकाळी बंद असतं किंवा जेंट्सला जायचं असं काहीतरी आहे, मलाही नाही माहिती बरोबर. तर पण हे रात्रीचं बंदच राहतं. आणि त्याच्यानंतर मग आता हे आहे MSCB ज्याचे पोल आहेत आणि ते रात्री चमकत आहेत. तर अशा प्रकारे बघा
आता याच्या गोल म्हणजे आता आपल्याला जायचंच होतं, पण साईडने एवढा अंधार होता की त्याच्याच गोल फिरूनच आपल्याला जावं लागलं. ती मुलीची फक्त तिथे एकच मुलगी होती. रात्री भरपूर वेळ झाला होता, पण ती मुलगी एकटीच होती आणि श्रद्धेने पूजा करत होती. तिची स्कूटी एका साईडला होती आणि ती पूर्ण अशी मनातल्या इच्छा काय होत्या तिच्या पूर्ण होत, आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत माझ्यासकटच. तर चला, याचबरोबर मी आता अशा प्रकारे आता आपला झाला आहे पूर्ण व्हिडिओ. आज श्रावण महिन्यात, म्हणजे आज श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. मी तुम्हाला सगळ्यांचे दर्शन दाखवलेलं आहे. तुम्हीसुद्धा दर्शन घ्या आणि आपल्या दिवसाची सुरुवात छानपैकी करा. तर मी तर म्हणजे थोडासा अंदाज झाला तेव्हा आलेली, आणि पण मात्र तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतं तुम्ही नक्की सांगत चला. आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका. आणि आज जाता जाता काही ना मला सापसुद्धा दिसला लगेचच, जशी मी एंट्री केली तसंच. तर मी तुम्हाला दाखवते. आणि चला बघा, जिथनं आता आपण जात आहोत घराकडे आपल्या. आणि जाता जाता सर्वात समोर, अगदी दारासमोर मी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर आहे. म्हणजे नंदी आहे तिथे, आणि सोबतच स्पेशल ते नंदीचंच मंदिर आहे. आणि साईडनी आहे पिंड वगैरे आहे. तर आधी पिंडीचं दर्शन करायचं, मग नंदीचं दर्शन करायचं. तर आपण आणि ते छोटासा मुलगा खेळत आहे हे बघा. आणि त्याचबरोबर म्हणजे काय होतं, इथे शेवटी आहे ती इथे हात जोडून मग आता आपण आपल्या घराकडे जाऊया. तर इथेच मला जो आहे आल्याबरोबर मला इथे साप दिसलेला होता. आणि इथेसुद्धा एक बाई इथे दर्शन करायला आली होती आपल्या मुलाबरोबर. तिचा मुलगा साईडनी खेळत होता आणि ती दर्शन करत होती. आणि मी इथे थोडासा व्हिडिओ वगैरे घेतलेला. आणि मग आता आपल्याला रिटर्न तर जायचं होतं. चला आता आपण सगळ्यांना हात जोडू, तुम्हीसुद्धा हात जोडा. आणि त्याचबरोबर बघा, चला आता आपण जाऊया आता आपल्या घराकडे. आता आपण निघालो आहोत आपल्या घराकडे. तिथे बघा आता म्हणजे रात्र जशी होत आहे तसं आणखी म्हणजे इथे लोक कमी काही होत नाही, वाढतच आहे. एक जण आपापल्या परीने जसं जमलं तसं येत. फ्रेंड्स, आपला झाला आहे मठातला व्हिडिओ पूर्ण, म्हणजे आज श्रावण सोमवारातला व्हिडिओ आहे. आणि तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करा. तर चला भेटू आपण आणखी अशा छानशा ब्लॉगबरोबर. आणि तुम्हाला मी जमलं तर सोमवारी येऊन तुम्हाला मठातला व्हिडिओ देईल. आणि समोरच्या वेळेस होऊ शकेल तर मी नक्की सकाळी येऊन हा व्हिडिओ देईल. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ बघत चला. तर बाय, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगबरोबर.